नमस्कार मित्रांनो, स्वराज्य कॅपिटलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग. यालाच आपण गुंतवणूकसुद्धा म्हणू शकता. हे दोन्ही शब्द तुम्ही ऐकले असतील, पण यात नेमका फरक काय आहे आणि नवीन व्यक्तीने काय निवडावं, गुंतवणूक की ट्रेडिंग? आज आपण याचे फायदे आणि तोटे सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम गुंतवणूक म्हणजे काय ते समजून घेऊ. गुंतवणूक म्हणजे तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी लावता, जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोनं किंवा जमीन, आणि ते पैसे हळूहळू वाढतील अशी अपेक्षा करता. यात तुम्ही दीर्घकाळासाठी म्हणजे 5 वर्ष किंवा 10 वर्ष व त्याहून अधिक जास्त काळ पैसा ठेवता. उदाहरण, समजा तुम्ही एक चांगल्या कंपनीचे शेअर्स घेतले आणि ते 5 वर्ष किंवा 10 वर्ष ठेवले. त्या काळात कंपनी वाढली तर तुमचे पैसे वाढतील. आता गुंतवणुकीचे फायदे पाहूया. जर तुम्ही चांगली गुंतवणूक केली तर हळूहळू पैसे वाढतात. ट्रेडिंगच्या तुलनेत यात पैशाचं नुकसान होण्याची शक्यता कमी असते. एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला रोज बाजाराकडे बघण्याची गरज नाही. पण यात काही तोटेही आहेत. पैसे वाढायला खूप वेळ लागतो. जलद श्रीमंत व्हायचं असेल तर हे कठीण आहे. तुमचे पैसे काही काळासाठी अडकतात, म्हणजे गरज पडली तर लगेच काढणं अवघड असतं. आता ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घेऊ. ट्रेडिंग म्हणजे तुम्ही शेअर्स, चलन किंवा इतर गोष्टी खरेदी करता आणि थोड्या वेळात, मिनिट, तास, काही दिवसात विकता. यातून तुम्ही बाजारातील चढ उतारावर नफा कमावता. उदाहरण, समजा तुम्ही एका शेअर 100 रुपयांना घेतला आणि तो दुपारी 110 रुपयाला झाला तर तुम्ही तो विकला आणि 10 रुपये नफा कमावला. ट्रेडिंगचे फायदे काय आहेत ते पाहूया. जर तुम्ही चांगलं ट्रेडिंग केलं तर खूप कमी वेळात पैसे मिळवू शकता. तुम्ही कधीही पैसे काढू शकता किंवा नवीन ट्रेड करू शकता. स्वतःचं नियंत्रण, तुम्ही स्वतः ठरवता कधी खरेदी करायचं आणि कधी विकायचं. ट्रेडिंगचे तोटेही आहेत. चला तर बघूया ट्रेडिंगचे काय तोटे आहेत. बाजार खाली गेला म्हणजे त्याला रिस्क मॅनेज. ट्रेडिंगचे तोटे आहेत ते आपण बघूया. बाजार खाली गेला आणि तुम्हाला रिस्क मॅनेज करता आली नाही तर नुकसान होऊ शकतं. तुम्हाला रोज बाजारावर लक्ष ठेवावं लागतं, म्हणजे हे पूर्ण वेळ कामासारखं आहे. ट्रेडिंगसाठी खूप अभ्यास आणि अनुभव लागतो, नाही तर नुकसान होतं. प्रश्न येतो, तुम्ही काय निवडावं? हे तुमच्यावर अवलंबून आहे. संपत्ती निर्मिती करायची असेल आणि जोखीम कमी हवी असेल तर गुंतवणूक चांगली आहे. जर तुम्हाला जलद पैसा कमवायचा आणि जोखीम घ्यायची असेल तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. नवीन असाल तर माझा सल्ला आहे, छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा आणि हळूहळू शिका. सोप्या भाषेत, तुम्हाला हळूहळू पण स्थिर संपत्ती वाढवायची असेल तर गुंतवणूक उत्तम. आणि तुम्हाला वेगवान नफा मिळवायचा असेल आणि तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल तर ट्रेडिंग उत्तम. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग हे आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आहे. हे कन्क्लुजन काय निघतं? मित्रांनो, गुंतवणूक आणि ट्रेडिंग हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. कोणता मार्ग निवडायचा हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि आर्थिक उद्दिष्टावर अवलंबून आहे. काही लोक गुंतवणुकीला प्राधान्य देतात, काही लोक ट्रेडिंग करतात, पण काही जण दोन्हींचा समतोल ठेवतात. तुम्हाला कुठला मार्ग जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या फायनान्स आणि स्टॉक मार्केट विषयावर माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.